हे असं किती दिवस चालणार आहे? बोल की ग इंदे. आता काय बोलू? जा ना, जा मर जा ना तुझ्या बिछाण्यावर जाऊन. मला सांगतेस मारायला? हं. आता मारायलाच पाहिजे. आता तुला सोपाना नकोय. सोपानाची गरज संपली. ए उगाच डोकं फिरवू नको हं? आधीच माझ्या डोक्याला ताप कमी नाही येत. कुणी सांगितलं एवढा ताप करून घ्यायला डोक्याला? माझंच चुकलं. तू माझी हिंदू नाहीयेस. तू ती कोण? सुलेखा का कोण ती आहेस? माझी हिंदू अशी मिळमिळी तरी पंचट नव्हती. हा, चांगली खंबीर होती. एक हात दोन तुकडे करणारी होती. हो चल मग निघायचं इथनं. बाहेर जा आणि शोध तुझी इंदू. हे तुझ्या तुकड्याचा मोहताज आहे म्हणून मी नाही आलो इथून. आपल्याला काम पुरं करायचंय. ते काम तुला होणार नसेल तर तसं सांग. मी समजा शास्त्र्यांचा नाश करतो. हा ठीक आहे. मग आजपासून सगळं तूच कर. मोठा हिरो ना तू. हा आजपासून तुझा आणि माझा संबंध संपला. जस्ट गेट लॉस्ट. शुभं करोति कल्याणम आरोग्यम धनसंपदा शत्रुबुद्धी विनाशाय दीपज्योती नमस्तुते. अरे या तिन्ही सांजेच्या वेळेला राणी सरकार अंधार करून झोपल्यात खोलीत. ए उठ ग उठ. तुझ्या आईने तुला हेच शिकवलंय काय ग? उठ लवकर उठ. आणि ही म्हणे घरची लक्ष्मी. हा. झाली का? झाली का झोप? झाली का? हा तिची सावली घास घेईल या घराचा. गिळून टाकेल आपल्या सगळ्यांनाच. ए अगं काय बडबडतीयस तू? हा हे काय ग? हाश काय बघतीयस माझ्याकडे? हा काय ग? तुला झोपायचंय का? हा तिची सावली तिची सावली. हा ती काळी सावली गिळून टाकेल. तू गिळून टाकेल आपल्या सगळ्यांना. तू मी हे दिवा बंद करू नको ना. तू झोप. हा तू झोप. भीमरूपी महारुद्रा वज हनुमान मारुती वनारी अंजली सुता देख रामलुत्ता प्रभंजना. आजोबा चला ना लवकर. चला ना आजोबा. अरे किती दसगा घालशील. आजोबा आजोबा अख्खीच्या अख्खी लादी निघाली आणि त्या लादी खाली हे सगळं सापडलं मला. आजोबा मला खात्री आहे की हाच तो नकाशा असणार जो आपल्याला आपल्या खजिन्यापर्यंत पोहोचवेल. बसा बसा बघा आजोबा हा बॉक्स होता. म्हणजे त्या लादी खाली हा बॉक्स होता आणि या बॉक्स मध्ये ना हे सगळे कागद गुंडाळून ठेवले होते. त्यात हा आरसा पण सापडला. आरसा? पुन्हा आरसा? आजोबा आणि हा हे कोडं पण होतं आतमध्ये. कोड? पुन्हा कोड? आजोबा आजोबा बघा ना त्यावर काय लिहिलंय. एक मिनिट बघा. निळा सावळा चोर मनाला घोर लावतो किती. निळा सावळा चोर मनाला घोर लावतो किती. अलगूज अलगूज करी हितगूज सांगे तुझ काहीतरी. निळा सावळा चोर मनाला घोर लावतो किती. अलगूज करी हितगूज सांगे तुझं. निळा सावळा म्हणजे निळा सावळा चोर. हा अलगूज म्हणजे हे श्रीकृष्णाशी संबंधित आहे. श्रीकृष्ण बरोबर आहे आजोबा. हा आजोबा तुमचं अगदी बरोबर आहे. कारण ज्या लादीखाली हे सगळं होतं त्या लादीवर कोपऱ्यावर मोरपिसाचं चित्र काढलं होतं. म्हणजे हा रेफरन्स श्रीकृष्णाचाच आहे.
येस. आणि आजोबा हे नकाशे पहा ना. ह्या चित्रात आपला वाडा दिसतो. हो. बरोबर. ह्या चित्रात तुळशी वृंदावन, आपल्या बाहेरचं तुळशी वृंदावन. ह्या चित्रात हा वाड्यातला पॅसेज, म्हणजे हा आपल्या मागे जो पॅसेज आहे तो, हे दार उघडाय बघा. हा. आणि ह्या चित्रात पायऱ्या. पायऱ्या. पण आजोबा ह्या चित्रात तुळशी वृंदावनाच्या वर चंद्र दिसतोय. तुळशी वृंदावन म्हणजे रात्र. ओके ओके. आणि ह्या पायऱ्यांच्या चित्रात वर सूर्य दिसतोय म्हणजे दिवस. दिवस रात्र. म्हणजे बघा आजोबा, आपण जेव्हा वाड्यात येतो तेव्हा सुरुवातीला आपल्याला तुळशी वृंदावन लागतं. मग आपण वाड्यात शिरतो. वाड्यात शिरल्यानंतर हा पॅसेज लागतो. त्यानंतर हे दार उघडलंय वाड्याच्या मागच्या बाजूला आणि ह्या पायऱ्या. आजोबा आपल्या वाड्याच्या मागच्या बाजूला पायऱ्या कुठे आहेत? आहेत. आहेत. पायऱ्या आहेत. खूप वर्षांपूर्वी वाड्याच्या पाठीमागे धान्याचं कोठार होतं. नंतर तिथे आपण आउटहाऊस केलं. अच्छा, म्हणजे विष्णू काका जिथे राहत होता ते? विष्णू आणि सोपान काका. पण ते तर जळून राख झालं आणि तिथे भुयार सापडलं. त्या भुयारात जाणाऱ्या या पायऱ्या. येस, ग्रेट. म्हणजे आजोबा त्या भुयारात काहीतरी. निराशा, फक्त निराशा. म्हणजे त्या भुयारात जे सापडायचं होतं ते सापडलंच. आणि तेही श्रीकृष्णाशी संबंधित आहे. काय? महादेव दादाच्या गीतेची प्रत. अरे हो. आणि या प्रतीनच आम्हाला गावभर गोल फिरवून पुन्हा त्याच जागी आणून सोडलंय. त्यामुळे हे सगळं व्यर्थ आहे आदिनाथा. नाही पण आजोबा त्या भुयारात दुसरं काहीतरी. काहीही नव्हतं आदिनाथा. आणि काहीही नाहीये. श्रीराम श्रीराम. फक्त आपल्या मनाच्या भाबड्या आशा आहेत. जाऊ द्या. विष्णू, पानं घे रे, भूक लागलीये. आजोबा पण आपण. महादेव दादाला दुसऱ्यांना कोड्यात टाकायची सवयच होती. श्रीराम श्रीराम श्रीराम. चल रे, तूही जेवायला चल. उगाच यात वेळ दवडू नकोस. श्रीराम श्रीराम.
सुलेखा सी तू एकदा परत ट्राय करून बघ ना, मे बी इफ यू आस्क हिम अगेन ही माइट. शिप्रा, आय सेड आय एम सॉरी यार. अगं मी नाही शेअर करू शकत माझा फ्लॅट तुझ्या बरोबर. आय मीन रादर लँडलॉर्डच अलाव करणार नाहीये. हो, त्यांना असं सांग ना की मी तुझी बहीण आहे आणि काही दिवस तुझ्याकडे त्यांना राहायला- माहिती आहे की मला एकच बहीण आहे आणि ते भेटलेत तिला. ओके, मग चुलत बहीण किंवा मानलेली तुला बहीण. एकदा सांगून कळत नाहीये का? मी सांगते ना, मी नाही शेअर करू शकत माझा फ्लॅट म्हणून. ओके ओके फाईन, चॉक इट. मी बघते दुसरी जागा. आय एम रिअली व्हेरी सॉरी शिप्रा. अगं मलाही कसंच होतंय, बट आय छोड ना यार, मुंबईत घर मिळणं काय एवढं कठीण नाही आहे. तर मी आधीच्या घरी जाऊन राहीन. त्याची आई नाहीतरी माझ्या मागे लागली आहे. द ओनली प्रॉब्लेम इज आय हॅव टू शेअर स्पेस विथ यू नो हू. मी माझ्या एजंटला सांगते तुझ्यासाठी जागा बघ. फॉरगेट इट. आता ह्या टॉपिकवर चर्चा नको. ए, मी तुझ्यासाठी एक गिफ्ट आणलंय. कशासाठी? सहज मला आवडलं म्हणून घेतलं तुझ्यासाठी. That's so sweet of you. Thanks. That's really so sweet of you. हॅलो शुभ्रा, बरं झालं तू फोन केलास. अगं मी तुलाच फोन करणार होतो. मला ना इथे घरी येताय ना आज का तिकडेच राहणार आहात? नाही राहीन मी. ऐक ना, मी काय म्हणतोय ते, मला ना इथे महादेव आजोबांचा एक जुना कागद सापडलाय त्यांच्या हस्ताक्षरातला. हॅलो शुभ्रा, ऐकतेस ना? हो ऐकतेय. यावर ना काही ओळी लिहिल्या आहेत. बहुतेक कोडं असावं. कागद तसा खूप फाटलाय, पण ऐक ना काय लिहिलंय ते. निळा सावळा चोर मनाला घोर लावतो किती अलगुज करी हितगुज सांगे तुझं काहीतरी. शुभ्रा, तुला हे माहिती आहे? हो याचं उत्तर श्रीकृष्ण आहे. हेही माहिती आहे मला. शुभ्रा, म्हणजे महादेव आजोबांनी कुठल्या रेफरन्सने लिहिलं असेल? म्हणजे कधी आणि कशासाठी? थट्टा करण्यासाठी, पार्वतीची थट्टा करण्यासाठी. थट्टा करण्यासाठी? नाही नाही शुभ्रा, नीट आठवून बघ. आणखी कशासाठी तरी? आदिनाथ, मी तुम्हाला सांगितलं ना, पार्वतीच्या आयुष्यात जे काही होऊन गेलं ते मला नाही आठवायचंय. शुभ्रा, अगं याचा संदर्भ ना खजिन्याशी. आदिनाथ, तुम्ही उद्या सकाळी लवकर येणार आहात की दुपारी जेवूनच येणार आहात? माहित नाही, बघेन मी आणि कळवेन तुला. बाय. आदिनाथ, चिडलात? शुभ्रा, तुला जेव्हा प्रश्नांची उत्तरं हवी होती ना, तेव्हा मी पेशंटली तुझं सगळं ऐकलं. आणि आता मला काही प्रश्नांची उत्तरं हवी आहेत तर तुला इंटरेस्टच नाहीये. नाही हो, तसं नाहीये खरंच. ठीक आहे, बाय. आदिनाथ, सोपान, ए सोपान, दार का उघडं टाकलंय रे? सोपान, सोपान, ए सोपान.
गेलो. प्रिया, ए प्रिया, प्रिया, अगं ए प्रिया, आई ग बाई, ए प्रिया, काय तो दिवा बंद कर ना, झोप न ग बाई आता. झोप. थांब ना, एवढी गोष्ट होऊ दे. गोष्ट काय वाचतेस तरी काय? लव्ह स्टोरी. लव्ह स्टोरी? रात्रीची लव्ह स्टोरी वाचतेस? अगं महाराजांचं चरित्र वाचलं असतंस ना तर डोक्यात प्रकाश तरी पडला असता तुझ्या. कुसुमात्या, तुझ्या डोक्यातला एवढा प्रकाश घरभर पसरलाय ना, आता आमची भर कशाला त्याच्यात? नशीब म्हणजे आहे, जाणीव आहे त्याची. अगं या घरासाठी जपते मी स्वतःला, नाही तर कधीच गेले असते माहितीये. कुठे जातेस तू कुसुमात्या? कोण घेत नाहीये तुला? काही नाही, पदराशी पुण्य नसतं ना ए आई प्रिया, पदराशी पुण्य नसतं ना तर 12च्या भावात गेले असते त्या दिवशी माहितीये. काय बोलतेस काय तू? हा, तुझ्या त्या लाडक्या वहिनीने माझ्यावरती जादूटोणा केला. कुसुमात्या, शुभ्राबद्दल काय बोलायचं कारण नाही, सांगून ठेवते. का झालं का? जोमल्या का मिरच्या नाकाला? कधी तुम्हाला सगळ्यांना कळणार तिचं खरं रूप देव झालं. एवढं सगळं होऊन काय झालंय? हा, काय झालंय काय? का त्या दिवशी फरशीवरती आडवं कोण पडलं होतं? तू चाली होतीस ना पाणी शिंपडायला. अरे पण त्याचा शुभ्राशी काय संबंध? आणि तिने तुला पाहिलं म्हणून आम्ही आता. गप गप. तिने तुला पाहिलं म्हणे. काय पाहिलं? तुम्ही आता जरा बघा तिच्याकडे, डोळ्यावरची झापडं उघडून तुम्ही बघा तिच्याकडे. काही नाही, सुलेखा सांगत होती ना तेच खरंय, तिला जादू टोणा येतो. काय काय सुलेखा काय बोलते तिच्याबद्दल? का? मी कशाला तुला सांगू? का सांगू तुला? काट्यासारखी चलते ना तुम्हाला ती, आणि त्या भवानीला तुम्ही फुलासारखे गोंद जातात ती. कुसुमात्यातलं शेवटचं सांगते मी. सुलेखा आणि तुझं काय असेल ते असेल, पण शुभ्राला जर ती काही वेडवाकडं बोलली ना तर मी तिच्या घरी जाऊन तिचं मुस्काट फोडेन, सांगून ठेवते. आणि हे तू सुद्धा तिला जाऊन सांग माझ्याकडून. बाय 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 बाई, एवढीशी चिनाट पोर. कालपर्यंत नाक गळत होतं हिचं, आणि आज बघा जीभ अगदी फटाफटा चालते हिची. बाई गो बाई, कलियुग आहे ओ देवा, कलियुग आहे. महाराज आमच्या सारख्यांचं रक्षण करा रे बाबा. ऐक देवा.